दिवस साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। आता शिर्डी मोठ्या वर्दळीचं ठिकाण बनलंय। मात्र या ठिकाणी बेशिस्तपणे गाड्या पार्क केल्यानं भक्तांना आपला जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो। साईबाबांचं दर्शन आपल्याला अतिशय चांगलं मिळावं यासाठी भक्त मोठ्या आशेने शिर्डीला येतात। मात्र येथे आल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। शिर्डीतील मुख्य रस्त्याचं चौपदरीकरण म्हणजेच दोन्ही बाजूचे 8 पदरीकरण तयार झाले आहेत, पण यातील फक्त 2च पदरी वाहतुकीसाठी वापरण्यात येतात। यातील बाकी रस्त्यावर इतर वाहने बेशिस्तपणे पार्क केलेली असतात, त्यामुळे दर मिनिटाला या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते। त्यामुळे भक्तांना अगदी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो। या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलिसांची केबिन तर आहे, मात्र तिथे ट्रॅफिक पोलीस नसल्यानं भक्तांनी खेद व्यक्त केलाय। गर्दी भरपूर आहे, तिथं सिग्नल लावला पाहिजे। इथं गाड्या चालतात, त्याच्यामुळे आम्हाला रस्ता क्रॉसिंग करायला भेटत नाही। त्याच्यामुळे इथं सिग्नल वगैरे लावला पाहिजे। ट्रॅफिक हवालदार नाही इकडे। रस्त्यावर उभी असलेली वाहने आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे। यात सर्वात जास्त मारुती ओमनी गाड्यांचा समावेश आहे। झटपट शनी शिंगणापूर दर्शन करण्यासाठी या गाड्या अतिशय लोकप्रिय होत चालल्या असून त्यात काही गाड्यांना नंबर प्लेट देखील लावलेल्या नसतात, मात्र त्यांना कुणीही अडवत नाही हे त्यांना माहीत आहे। राजरोसपणे चाललेल्या या धंद्याला पोलीस यंत्रणेचाच आशीर्वाद असल्याचं शिर्डीतील ग्रामस्थ सांगतायत। शिर्डी शहरात जी विना प्रवासी वाहतूक सुरू आहे, जी बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे, या वाहतुकीला शिर्डी पोलीस स्टेशनचा जो आशीर्वाद आहे त्यामुळे हे सर्व सुरू आहे। आणि ही जी बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे त्यामुळे साई भक्तांचे, शिर्डी ग्रामस्थांचे, परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात आतोनात हाल होत असतात। हे लोक बेकायदेशीररित्या हायवेवर, साईबाबा मंदिर परिसरात सगळ्या बाजूनी या ज्या बेकायदेशीर वाहतुकीचा एक गराडा साईबाबा मंदिराला, शिर्डी शहराला पडलेला आहे। शिर्डीमध्ये पूर्वी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने होती। या दुकानदारांना हटवून रस्ता 8 पदरी करण्यात आला, ज्याने त्याने आपल्याच पोळीवर तूप ओढलं। मात्र आता या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी होतोय की बेशिस्त पार्किंगसाठी याकडे कुणाचंच लक्ष दिसत नाहीये। सुनील दवंगे, सहारा न्यूज ब्युरो, शिर्डी।